तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण वादानंतर 14 दिवस कारागृहात गेल्यानंतर तत्कालीन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती शहरालगत श्री हनुमानाची 111 फूट उंच मूर्ती उभारण्याचा संकल्प केला होता। आता या मूर्तीची उभारणी अंतिम टप्प्यात आली असून याचे काम 99% पूर्ण झाले। लवकरच या मूर्तीचे लोकार्पण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील ही सर्वात उंच हनुमान मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे। जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अमरावतीला विमान व हेलिकॉप्टरने येतील तेव्हा त्यांना 111 फुटाची हनुमानजींची मूर्ती दिसेल, तर हनुमान चालीसेला विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली। अमरावतीच्या छत्री तलावानजीक उभारण्यात येत असलेली ही मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे। 50 एकर परिसरात 111 फूट उंच मूर्तीची उभारणी 2 वर्षांपासून सुरू आहे। आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे। ही मूर्ती 1 किलोमीटर अंतरावरून देखील पाहता येते। आता पुतळ्याचे पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त लेप लावण्याचे काम शिल्लक आहे। राजस्थानचे शिल्पकार ताराचंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दररोज 15 कामगार काम करत आहेत। या मूर्तीच्या जागेजवळील 30 एकरच्या संकुलात रामवाटिका तयार केली जात आहे। जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अमरावतीला येतील, ते कुठल्याही पक्षाच्या विचाराचे असू द्या, तेव्हा तेव्हा त्यांना अमरावतीला बजरंगबलीची 111 फूट उंच मूर्ती दिसेल आणि त्यांना तो दिवसही वाटेल की या देशामध्ये हनुमान चालीसा विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री, हनुमानजीच्या विचाराला विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते। आणि त्यांची आज जी परिस्थिती झाली आहे ती ही परिस्थिती याच्यामुळेच झालेली आहे, जो श्री राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं। राज्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा जे विदर्भाच्या शेतकऱ्यांवर, शेतमजुरांवर, बेरोजगारांवर जे संकट आलं होतं ते दूर करण्यासाठी आपण संकट मोचन बजरंगबलीला नेहमी आठवण करतो। तेव्हा मुंबईला हनुमान चालीसा वास्तव म्हटल्यानंतर नवनीत राणा आणि मला ज्या पद्धतीने राजद्रोह दाखल करण्यात आला, 14 दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि तेव्हाच जेलमध्ये बसूनच मी प्रतिज्ञा केली होती की 111 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती अमरावतीला बसवणार। जेव्हा उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने येतील किंवा कुठलाही मोठा माणूस हेलिकॉप्टर आल्यानंतर त्याला पहिले बजरंगबलीची मूर्ती दिसली पाहिजे की ज्या शहरामध्ये बजरंगबलींची मूर्ती आहे 111 फूट उंच, जे राज्यामध्ये पहिली मूर्ती आहे की 111 फूट उंच अशी बजरंगबलीची मूर्ती या ठिकाणी हनुमानगडीला बसत आहे आणि 99% त्याचं काम सुद्धा झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी ती संकल्पना घेऊन 111 फूट मूर्तीची स्थापना केली। आज जवळपास 99% काम पूर्ण झालेलं आहे। 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी 1 रुपयाच्या रूपामध्ये आपलं दान या मूर्तीसाठी दिलेलं आहे आणि हे दान पूर्ण मूर्तीच्या फाउंडेशनमध्ये, त्यांच्या मुकुटामध्ये आणि मूर्तीच्या पूर्ण अष्टधातूच्या माध्यमातून पूर्ण मूर्ती भरण्यात आलेली आहे। म्हणून आज सुद्धा आम्ही काही 1 रुपयाचे कॉईन, जवळपास 15 ते 20 हजार कॉईन आज सुद्धा आम्ही टाकणार आहे। असे 3 लाख कॉईन 1 रुपयाचे हे लोकांनी जे दिले ते सगळ्यांच्या वतीने मूर्ती 111 फूट मूर्तीला समर्पित करत आहे। हनुमानगडी या ठिकाणी हजारो नागरिक, हजारो भक्त आज या ठिकाणी दर्शन करत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद सुरू आहे आणि आज अमरावतीचं वैभव म्हणून हे हनुमानगडी ओळखला जात आहे। हनुमानगडीची मूर्ती सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे। हनुमान जयंती निमित्त या ठिकाणी मोठा उत्सव इथे साजरा होतो। कधीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हाताने, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाताने या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं होतं आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये पूर्ण मूर्तीचं काम, सौंदर्यीकरणाचं काम पूर्ण होईल। देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्या हाताने याचं लोकार्पण आपण करणार आहे आणि त्यांना मी स्वतः पूर्ण मूर्तीची माहिती, मूर्तीबद्दल हनुमानगडीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही सौंदर्यीकरण करताय, मूर्तीची स्थापना करताय, या संदर्भात 1 वर्षाआधीच त्यांना पूर्ण माहिती दिली होती। त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा याचं लोकार्पण कराल तेव्हा मी सुद्धा त्यांच्या दर्शनाला येईल आणि या लोकार्पणाला येईल। त्या पद्धतीने राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।